हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, दिवाळीच्या सुट्ट्या झालेल्या आहेत आपल्या ऑलमोस्ट आणि दिवाळी पण झालेली आहे. आता 2-3 दिवस सुट्ट्या बाकी होत्या. सो मी विचार केला की आता कुठेतरी जाऊया आपण. आणि खूप दिवसांपासून हा प्लॅन माझ्या डोक्यात होता. सो विचार केला की तो एक्झिक्यूट करूया. हीच ती वेळ आहे आणि आम्ही आता निघालेलो आहे कोल्हापूरच्या दिशेने. येस, महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही निघालो आहे कोल्हापूरला. मे बी कोल्हापूरच्या जवळचे जे काही स्पॉट आहे ते पण आपण कव्हर करणार आहोत या व्हिडिओमध्ये. कोल्हापूरमधले काही स्पॉट कव्हर करू जसा वेळ मिळेल तसा. सो आता आम्ही ऑन द वे आहे आणि पुण्याच्या दिशेने जात असताना परिवारला नाही थांबलं तर मग काय मजा आहे. सो जरी हायवे बायपास झालेला आहे नारायणगावला, आम्ही परिवारसाठी गाडीमध्येच टाकत असतो. सो तुम्हाला हे पण दाखवतो. सो स्टे ट्यून. जरी दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या होत्या तरी वीकेंड असल्यामुळे आणि भाऊबीज असल्यामुळे आम्ही गर्दी एक्सपेक्ट केली होती हायवेला. पण त्या मानाने आम्हाला तशी कमी गर्दी लागली, कारण आम्ही सकाळी ऑलमोस्ट 6 वाजताच नाशिकहून निघालो होतो. त्यामुळे बऱ्यापैकी रस्ता कव्हर करायला हेल्प झाली आणि आम्ही ऑलमोस्ट 8 वाजेच्या किंवा 8:15ला नारायणगावला पोचलो. आणि नारायणगावला नाश्ता करण्यासाठी आम्ही परिवारला थांबलो होतो. हे हॉटेल खरंच खूप बेस्ट हॉटेल आहे, कारण इथला कढी वडा आणि वडा रस्सा आणि मिसळ हे 3 मेनू खूप जास्त फेमस आहेत आणि टेस्ट पण खूप ऑसम आहे. म्हणजे आता बायपास झाला म्हणून, अदरवाईज आधी सगळ्या प्रायव्हेट कार्स इथे ब्रेकफास्ट करण्यासाठी थांबायच्या. सगळ्यात माझा जो फेवरेट आहे कढी वडा. मी इथे गेलो की कढी वडाच प्रेफर करतो आणि मस्तपैकी भरपेट नाश्ता केला आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला सुरू केलं. कारण आम्हाला पुण्यातली ट्रॅफिक आणि सातारा रोडची ट्रॅफिक किंवा तिथे जे उड्डाणपूल चालू आहे ते सगळे कवर करायचे होते. आणि असं करत करत आम्ही ऑलमोस्ट 4-4:30च्या सुमारास नरसोबा वाडीला पोचलो होतो. आणि जे एक्सपेक्टेड टाईम कॅल्क्युलेशन होतं ते अचीव झालं होतं. ट्रॅफिक पण मॉडरेट होती. सो फायनली आम्ही आमच्या फर्स्ट लोकेशनला पोचलो आहे, नरसोबा वाडीला. येस, दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथे आलो आहे आणि कोल्हापूरपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. सो तुम्हाला दाखवतो इथे काय काय आहे ते आणि आपण दर्शनही घेऊया. स्टे ट्यून. ऑलमोस्ट 10 ते 12 वर्षानंतर मी इथे आलो होतो, त्यामुळे मला थोडं इथल्या गोष्टी आठवत होत्या. कारण ऑलमोस्ट आता 10-12 वर्ष म्हटले की खूप सारे चेंजेस आपल्याला बघायला मिळालं. पण इथे तसं काही जास्त चेंजेस झाले नव्हते. पण यावेळेला आम्हाला एक सुकीरचे व्हिडिओ बघितलेला असल्यामुळे कुठल्या शॉपमध्ये जायचं आहे किंवा दर्शन कसं घ्यायचं आहे हे सगळ्या गोष्टींची आयडिया होती. आणि तुम्ही बघू शकता की कृष्णा नदीच्या काठावर असलेलं हे दत्त मंदिर, अतिशय सुंदर असं हे दृश्य खूप छान वाटत होतं. गुरुवार होता आणि गुरुवारी कृष्णाच्या इथे तुमचे पाय धुवून तुम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेता, याहून भारी काय असेल. खूप सुंदर. गर्दी पण होती गुरुवार असल्यामुळे, पण आमचं दर्शन बऱ्यापैकी फास्ट झालं. हार्डली आम्ही अर्ध्या तासात आमचं दर्शन होऊन बाहेर पडलेलो होतो. खूप छान वाटलं तिथे. आणि बाहेर आल्यावर तुम्हाला भरपूर असे पेढे बनवणारे किंवा खवा विकणारे दुकानं आहेत तिथे. आणि यावेळेला आमच्या डोक्यात जो मेनू होता तो होता बासुंदी. येस, इथली बासुंदी खूप जास्त फेमस आहे. मग आम्ही सुकीरने सजेस्ट केलेल्याच शॉपला गेलो, श्रीकृष्णाला. आणि खरंच तिथली जी नॉर्मल बासुंदी आहे, तिथे भरपूर प्रकार आहे, गुलकंद बासुंदी, सीताफळ बासुंदी. पण तिथली जी नॉर्मल बासुंदी आहे तीच मी तुम्हाला रेकमेंड करेल, कारण आम्ही दोघं टेस्ट केलं तिथे. मला जी आवडली ती होती नॉर्मल बासुंदी. खूप सुंदर बासुंदी, प्रॉपर थिक. आणि परत आम्ही कोल्हापूरच्या दिशेने निघालो. ही 3 मजली पार्किंग तिथे खूप सुंदर केलेली आहे पंचायतच्या लोकांनी. आणि तिथून कोल्हापूर हार्डली 1 तासाच्या अंतरावर आहे. कोल्हापूरला पोचलो आम्ही. रूममध्ये पहिले चेक इन केलं आणि सगळ्यात पहिले गेलो ते देवीचा नैवेद्य देणारं जे हॉटेल आहे तिथे. परंतु दिवाळीचं भाऊबीज असल्यामुळे ते हॉटेल बंद होतं. मग आम्ही तिथल्याच नॉर्मल दुकानातनं जेवलो. पण सुकीतने सजेस्ट केल्यामुळे आम्ही सुगंधा कोल्ड्रिंक्स इथे गेलो आणि तिथली जी लस्सी होती प्लस दूध कोल्ड्रिंक
हे जे दोघं मेनू होते ते खूप अफलातून होते. म्हणजे खरंच तिथे कोल्हापूरमध्ये व्हिजिट करण्यासारखे जे स्ट्रीट फूड्स होते ते आम्हाला एक्सप्लोअर करता आले. आणि तिथून रात्री 11 वाजेला आम्ही गेलो रंकाळा तलाव चौपाटीला कोल्हापूरची नाईट लाईफ एक्सप्लोअर करायला. आणि तिथे पोचल्यावर असं वाटतच नव्हतं की रात्रीचे 11 वाजून गेले. एवढी गर्दी आणि सगळे तुमचे खाण्याचे स्टॉल्स, स्ट्रीट फूडचे स्टॉल्स तिथं होते. लोक मस्त तलावाच्या काठी बसलेले होते आणि खूप हॅपनिंग प्लेस वाटत होती ती. म्हणजे मी एक्सपेक्ट नव्हतं केलं की रात्री 11, 11:15ला एवढं हॅपनिंग प्लेस तिथे असेल कोल्हापूरला. गुड मॉर्निंग फ्रॉम कोल्हापूर. येस, आपण आता कोल्हापूरला आलेलोच होतो. आणि जसं तुम्हाला मी बोललो, कोल्हापूरला येण्याचं मेन कारण जे होतं महालक्ष्मीचं दर्शन. सो येस, आता आम्ही निघालो आहे रूमवरून आणि सकाळचे 7 वाजलेले आहेत. मस्त वाईब्स आहेत. सो तुम्हाला हे दर्शन घडवतो. आमची जी रूम होती ती दक्षिण दरवाजाच्या जवळ होती. सो आम्ही आमचं जे काही सकाळचं दर्शन करायचं होतं ते दक्षिण दरवाजानेच एंट्री केली. आणि तिथे पोचल्यावर ॲज एक्सपेक्टेड भरपूर मोठी लाईन होती दर्शनासाठी. सो आम्ही निर्णय घेतला की इथे आता 2-3 तास लाईनीत उभं राहण्यापेक्षा आपण मुखदर्शन करूया. आणि मुखदर्शन म्हणजे खूप काही लांबून दर्शन नाही आहे, चांगल्यापैकी जवळून दर्शन तुम्हाला घेता येतं देवीचं. सो मंदिराचा जो परिसर आहे तो खूप सुंदर आहे. खूप ऐतिहासिक ते मंदिर आणि खरंच खूप छान वातावरण. सकाळी 7 वाजले होते. खूप पॉझिटिव्ह वाटत होतं तिथे. आणि जसंही आम्ही गाभाऱ्यात गेलो, देवीचं दर्शन घेतलं, खूप छान वाटलं आम्हाला. आणि लगेच दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो, कारण आम्हाला कोल्हापूरचे काही दुसरे स्पॉट पण एक्सप्लोअर करायचे होते. प्लस ज्योतिबाला सुद्धा जायचं होतं. सो मंदिरचा परिसर बऱ्यापैकी बघितल्यानंतर आम्ही निर्णय घेतला तो पहिले रंकाळा तलावला जाण्याचा. कारण आदल्या दिवशी आम्ही रात्री बघितलेला होता तो तलाव. दिवसा त्याचं सौंदर्य बघायची इच्छा झाली होती. आणि मग तसंच आम्ही ठरवलं की सुरुवात पहिले आपण जाऊया रंकाळा तलावला. परंतु दर्शन होऊन थोडीशी भूक लागलेली होती 8:15ला. आणि मग कोल्हापुरात तुम्ही मंदिराजवळ सगळ्यात बेस्ट जर नाश्त्याचा कुठला स्पॉट असेल तर तो आहे दावणगिरी लोणी डोसा सेंटर. खूप बेस्ट टेस्ट होती इथल्या लोणी डोसाची. आणि मेकिंग बघून तर खूप टेम्पटिंग वाटत होतं ते. इथले तुम्हाला मी सजेस्ट करेल की इडली आणि लोणी डोसा, स्पंज डोसा हे 3च मेनू त्यांचे खूप पॉप्युलर आहेत. पण टेस्ट म्हणाल तर खूप भारी. म्हणजे मॉर्निंगला खूप सुंदर आमचा हा नाश्ता झाला होता आणि त्यामुळे आम्हाला भरपूर असे फिरण्याची एनर्जीसुद्धा मिळाली होती. तिथे तुम्हाला खरं तर कुपन सिस्टीम आहे. पहिले कुपन कलेक्ट करावे लागतं आणि तिथे सिटिंग अरेंजमेंट्स पण आहे. पण आम्हाला लवकर निघायचं असल्यामुळे आम्ही बाहेरच सिटिंग अरेंजमेंटवर बसलो होतो. आणि हे तुम्ही रेट्स बघू शकताय की. आणि आमचा लोणी स्पंज डोसा आलेला होता आणि इडलीसुद्धा आम्ही ट्राय केली. आणि तिथून मग आम्ही गाडीकडे येत असताना कोल्हापुरी चप्पलसुद्धा बघितल्या. खरं तर कोल्हापुरी चप्पलचे रेट्स कोल्हापूरलाच खूप जास्त हाय वाटले मला. आणि तिथून आम्ही गेलो रंकाळा तलावला. खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे स्वच्छता प्लस ते तलावातलं पाणी आणि स्काय एकदम बेस्ट कॉम्बिनेशन झालं होतं. आणि कोल्हापूरचा तो जो तलाव होता जो सगळ्यात फेमस आहे तिथलं वातावरण खूप सुंदर वाटत होतं. आणि तिथून आम्ही गेलो शाहू महाराज पॅलेसला. तिथून ऑलमोस्ट 5 किलोमीटर अंतरावर आहे. सो तुम्हाला बऱ्यापैकी सिटीमधून ट्रॅव्हल करत जावं लागतं. मधून बघायचं असेल तर तिकीट्स आहे. खरं तर खूप मोठी लाईन होती आणि तिथेही खूप जास्त वेळ जाणार होता, म्हणून आम्ही बाहेरूनच राजवाडा बघण्याचा निर्णय घेतला. पण तिथेसुद्धा पोचल्यावर तुम्हाला खूप छान वाटतं. म्हणजे खरंच त्यांनी जे मेंटेन केलेलं आहे तो राजवाड्याचा परिसर म्हणा किंवा राजवाडा म्हणा, खूप मस्त मेंटेन केलेले आहे. आणि
तो हिस्टोरिक प्लेस बघून आपल्यालाच खूप भारी वाटायला लागतं. खूप छान ठिकाणी आपण आलो आहे असा फील यायला लागून जातो. राजवाड्याच्या समोरच हा कमळांचा तलाव सुद्धा होता. सो ओव्हरऑल जे काही तिथले वातावरण होतं, वाईब्स होते, खूप मस्त वाटत होतं, एकदम भारी. आमची एकदम परफेक्ट मॉर्निंग झाली होती. सकाळी सकाळी देवीचं दर्शन, दामनगिरीचा नाश्ता, रंकाळा तलावचा तो व्ह्यू आणि मग नंतर राजवाड्याची ही सकाळ. अतिशय परफेक्ट कोल्हापूरची सकाळ आम्हाला वाटत होती. आणि जसंही ते बघून झालं, आम्ही निघालो ज्योतिबाच्या दिशेने. खरं तर माझा हा सर्वात पहिलाच अनुभव आहे की मी ज्योतिबाला चाललो होतो, पण वन ऑफ द बेस्ट एक्सपिरियन्स मी म्हणेल. सो कोल्हापूरचे दर्शन झाले, कोल्हापूरच्या प्लेसेस एक्सप्लोर झाल्या आणि मग आता आम्ही आलो आहे ज्योतिबाला. येस, महाराष्ट्राचं आराध्य दैवत जे आहे आपलं खंडोबारा आहे, त्याच लेव्हलचं हे देवस्थान आहे. सो तुम्हाला दाखवतो. खरंच तिथले जे वाईब्स होते किंवा तिथलं जे ते दगडी बांधकाम वगैरे हे सगळं बघून किंवा टेकडीवरचं ते मंदिर बघून खरंच तो आपल्याला जेजुरीला जो फील येतो ना, सेम तशाच वाईब, तसाच फील तिथे येत होता. फक्त तुम्हाला जेजुरीला हळद बघायला मिळते पिवळ्या रंगाची, इथे लाल रंगाचा गुलाल आहे त्यांचा. सो सगळीकडे असं तुम्हाला गुलाबी गुलाबी दिसेल. खूप छान वाटतं जेव्हा असं एखादं देवस्थानाचे पर्टिक्युलर कलर कॉम्बिनेशन्स असतात तेव्हा तो त्या मंदिराचा किंवा त्या देवस्थानाचा एक सिग्निफिकन्स क्रिएट करतो. आणि अतिशय सुंदर मंदिर, खूप छान दर्शन पण आमचं झालं होतं. तिथे सुद्धा गर्दी होती, पण आम्ही आता विचार केला की एवढं लांब आपण आलेलो आहे, एवढं गड चढून आलेलो आहे आपण गाडीवर, सो आपण हे दर्शन करायचंच. सो आम्ही दर्शनाच्या रांगेत उभं राहिलो आणि जवळपास 1 तासात आमचं दर्शनही झालेलं होतं. खूप बेस्ट एक्सपिरियन्स होता. त्या गाभाऱ्यातल्या किंवा त्या मंदिराचं वातावरण सगळंच काही खूप छान होतं. आणि खरंच महाराष्ट्रातले हे काही ठिकाणं असे आहे ना की तिथले ते व्हायब्रेशन्स किंवा तिथली ती पॉझिटिव्ह एनर्जी ही तिथे गेल्यावरच आपल्याला अनुभव येते. बाकी कुठेच ते अनुभव पण नाही मिळत आणि ते बघायलाही नाही मिळत. खूप मस्त वाटलं होतं. म्हणजे मी फर्स्ट टाईम ज्योतिबाला गेलो, पण खूप भारी अनुभव, खूप ओव्हरवेल्म फिलिंग आली होती. सो ज्योतिबाचं दर्शन करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला सुरू केलं होतं आणि जेवायची पण वेळ झाली होती. सो एक MK धाबा म्हणून आम्हाला भेटलं आहे. आणि तुम्ही जेव्हा इकडे सातारा कराड साईडला असताना तर हे अख्खा मसूर जो इथला फेमस आहे तो टेस्ट करण्यालाच पाहिजे. सो ते करण्यासाठी आम्ही आता आलो होतो. सो तुम्हालाही दाखवतो. खरं तर सातारा क्रॉस केल्यापासून किंवा कराडजवळ, कोल्हापूरजवळ अख्खा मसूर थाळी, अख्खा मसूर स्पेशालिटी हे सगळं आम्ही ऐकत होतो. पण फॉर्च्युनेटली आम्ही येताना हे लोकेशन बघितलं. लोकेशन बघूनच गाडी थांबवायची इच्छा झाली आणि नंतर मी तिथे वाचलं की अख्खा मसूर स्पेशल. सो मी विचार केला की चला आपलं आता अख्खा मसूरची पण टेस्टिंग होणार आहे विथ गुड वाईब्स. आणि तुम्ही तिथे रेट्स जर बघाल ना, खूप चीप रेट होते. म्हणजे जे ॲटमॉस्फिअर किंवा ॲम्बियन्स जो होता त्या ॲम्बियन्सच्या मानाने ते रेट्स खूप कमी होते. आणि वेटिंग होती अक्षरशः. म्हणजे हायवेच्या हॉटेलला तुम्हाला अर्धा तास वेटिंग असेल तर समजून घ्यायचं की तिथली टेस्ट कशी आहे. आणि आमचे अख्खा मसूर, नंतर लसूण फ्राय अख्खा मसूर, ह्या सगळ्या डिश ज्या ऑर्डर केल्या होत्या त्या आल्या होत्या आणि ते बघून खूप टेम्पटिंग वाटलं. तिथला जो युनिकनेस होता तो म्हणजे तिथली रोटी. तुम्ही बघतायत की केवढी मोठी ती रोटी होती. सो झालं आहे आता आमचं जेवण. खूप जबरदस्त जेवण झालेलं आहे. म्हणजे मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल की कोल्हापूर साईडला आले ना तर नक्की विजिट करा. अख्खा मसूर बेस्ट होता, रोटी बेस्ट होती आणि त्यांचा एक लसूण फ्राय अख्खा मसूर आहे बेस्ट. म्हणजे मस्ट विजिट प्लेस जेव्हा तुम्ही कोल्हापूरला असाल. आणि येस, व्हेज खायचं असेल तर, कारण कोल्हापूरला तांबडा पांढरा रस्त्याचाही ऑप्शन आहे तुम्हाला, पण व्हेज खायचं असेल तर मस्ट विजिट प्लेस आहे. बेस्ट एकदम. ॲम्बियन्स पण खूप भारी आहे, फूडही खूप भारी आहे. जेवण करून आम्ही लगेच नाशिकच्या दिशेने निघालो. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आमची कोल्हापूर ट्रिप कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.